नमस्कार मंडळी, तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटोरी ननंद भाभी रेसिपीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत सुपर टेस्टी आणि इन्स्टंट चोकोलावा केक बिस्किट. अप्पे बिना ओव्हन बिना अंडी, फक्त 2 गोष्टींमध्ये तयार होणारा चोकोलावा केक. तर चला बघूया आपण रेसिपी. त्यासाठी ना आपण कुठलाही बिस्किट घेऊ शकतो चॉकलेट फ्लेवरचा. ओरिओ म्हणा या हायड अँड सीक म्हणा या हॅपी हॅपी म्हणा. तर मी हॅपी हॅपी घेतलंय. त्याला आपण पिसून घेऊयात, पावडर करून घेऊयात. मी यासाठी 2 बिस्किट घेतलेत. त्याच्यात जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर साखर अजिबात टाकू नका. तर थोडी साखर टाकून मी त्याला पावडर तयार करून घेतलं बिस्किटचं. तर त्याला एका बाउलमध्ये काढूयात आपण. त्याच्यानंतर ना बेकिंग पावडर टाकायचं, त्याच्यात त्याला मिक्स करा आणि दूध टाकून ना मस्तपैकी असं पेस्ट तयार करा. जसं घट्ट पण नाही, जसं पातळ पण नाही, असं पेस्ट तयार करायचं. तर पेस्ट तर रेडी आहे. त्याच्यानंतर ना गॅस ऑन करून ना अप्पेचं भांडं त्यावर ठेवायचं. त्याच्यानंतर आहे ना मी त्यावर बटर लावलं आहे. बटर नसेल ना तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर आपण सगळं बॅटर त्यात टाकूयात. थोडं थोडंच टाकायचं. त्याच्यानंतर मी डेअरी मिल्क कॅडबरी घेतली होती. त्याच्यात थोडे थोडे पीस आहे ना त्याच्यावर टाकणार आहे मी अप्प्यांमध्ये, म्हणजेच केकमध्ये. परत त्यावर आपण बॅटर टाकूयात. त्याच्यानंतर त्याला 1 मिनिटापुरतं झाकणार आहे. ते छान असं खालून शिजून झालं होतं, त्याला परतवणार आहे मी. बारीक गॅसवरच करायचं, नाही तर चटकेल खाली. त्याच्यानंतर परतवून झालंय. परत 1 मिनिटापुरतं झाकूयात. 1 मिनिट झालाय तर बघूया आपण तयार आहे का. केक तर रेडी आहे. त्यानंतर आपण त्याला काढून घेऊयात गॅस बंद करून. बघू शकता मस्तपैकी छोटे छोटे केक रेडी आहेत. तर मी वरतून आहे ना छान ते आपलं चॉकलेट सिरप असतं ना ते टाकलंय. तुमच्याकडे